यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु रासुका। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। आज नरसिंह भगवान जयंती। नरसिंह भगवान जयंती निमित्त प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो। भगवंताचे अनेक अवतार आहेत। आपण जर भागवतानुसार जर पाहिलं, श्रीमद भागवताचा जे अभ्यास करतात त्यांनी जर याबद्दल चिंतन केलं तर ते सांगतील भगवंताचे 24 अवतार आहेत। काही मंडळी भगवंताचे 10 अवतार मानतात, पण मग भगवंताचे नेमका अवतार किती आहेत तर भगवंताचे अनंत अवतार आहेत। अनंत अवतार घेशी भक्ताकार आणि पण त्यापैकी 24 अवतार मानतात भागवतामध्ये, आणि आपल्या इकडे वारकरी लोक 10 अवतार मुख्य मानतात। असे भगवंताचे अनेक जे अवतार आहेत त्या अवतारापैकी भगवंताचा आजचा नरसिंह भगवान अवतार, नरसिंह अवतार। परब्रह्म स्वरूप असणारा परमात्मा का अवतार धारण करतो, त्याला काय कारण असतं की त्याला तो सुखातून प्रब्रह्मातून निर्गुण निराकार असताना सगुण स्वरूपाला व्हावं लागतं। सगुण स्वरूप तो प्राप्त करतो, का करतो यावर आज आपण थोडं चिंतन करणार आहोत। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण आता वृंदावन मध्ये आहोत। आता महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडे तर पुष्कळ नरसिंह भगवान जयंती निमित्त कीर्तन प्रवचन पुष्कळ उत्सव चालू आहे, आणि या ठिकाणी वृंदावन मध्ये आहे। अशी पवित्र असणारी देवभूमी वृंदावन, या वृंदावन सारख्या देवभूमीमध्ये आपल्याला राहण्याचं सौभाग्य मिळालं की भगवंताची आपल्यावरती विशेष कृपा आहे। भगवंताच्या कृपेशिवाय वृंदावन मध्ये कोणी राहू शकत नाही। त्याला वृंदावन मध्ये वास करायचा असतो ना। पूज्य प्रेमानंदी बाबा सांगत असतात, वृंदावन मध्ये एक क्षण जर राहायचं म्हणलं तरी भगवंताच्या कृपेशिवाय आपल्या स्वबळाने स्वपुण्याने वृंदावन मध्ये राहायला मिळत नाही। मायबाप, वृंदावन मध्ये जर आपल्याला वास करायचा असेल तर माझ्या प्रभूची कृपा लागते। प्रभूची राधा राणीची कृपा असल्याशिवाय वृंदावन मध्ये कोणी राहू शकत नाही। आणि तुमच्यासारखे महात्म्यांना वृंदावन मध्ये राहण्याचं सौभाग्य मिळालं, आणि तुमच्या सानिध्यात आम्हालाही महात्म्यासारख्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी मिळाली। तुमच्या सर्वांच्या आज्ञेने आज आपण थोडं चिंतन करू। परमात्मा परब्रह्म स्वरूप असताना का अवताराला येतो, काय कारण आहे तर भगवंताने गीतेमध्ये स्वतः सांगितलं, मी का अवतार धारण करतो, का मला अवताराला यावं लागतं, का मी जन्माला येतो। जन्माला म्हणजे प्रगट होणं। भगवंताचा जन्म म्हणजे तो प्रगट होतो, तो अयोनी संभव आहे। अयोनी संभव नोहे काही सनी। भगवान परमात्मा हा तो प्रगट होत असतो, तो आईच्या उदरातून जन्म घेत नसतो, तो प्रगट होत असतो। असा असणारा परमात्मा का प्रगट झाला तर असे अनेक प्रकारे भगवंताने काय केले, अवतार केले। त्यातला आजचा हा नरसिंह अवतार। तर का अवतार धारण केला पण भगवंतानी तर भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात, मी का अवतार धारण करतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। ज्या वेळेस धर्मावर संकट येतं, ज्यावेळेस धर्माची हानी व्हायला सुरुवात होते ना, त्यावेळेस मी अवतार धारण करतो। भगवंताचे शब्द बघा कसे आहेत। ज्या वेळेस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। भारत अर्जुना, ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते त्यावेळेस मी येतो। असा परमात्मा म्हणजे परमात्मा अवतार का धारण करतो त्याचं पहिलं कारण काय तर ज्या वेळेस धर्माची हानी होते त्यावेळेस अवतार धारण करतो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। भगवान स्वतः सांगतात, मी काय येतो तर ज्या वेळेस धर्माची हानी होते, धर्माला लोक त्रास देतात, धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर चालतात, त्यावेळेस भगवान म्हणतात मी स्वतः येतो।
अशा प्रकारे भगवंत गायीचं पालन करण्यासाठी येतात, ब्राह्मणाची रक्षा करण्यासाठी येतात, अशी अनेक 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 प्रकारे परित्राणाय साधूनाम, पवित्र असणाऱ्या अशा साधू महात्म्यांना जे भगवंताची भक्ती करतात, भगवंताच्या भक्तीला मार्गाने चाललेले असतात, असे जे साधू लोक असतात ना, त्यांना दुष्ट लोक त्रास देतात. मग भगवान काय करतात? भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी, दुष्टांचा नाश करतात. आणि जे आपले भक्त असतात त्या भक्ताला आपल्या छातीशी कवटळून धरतात, त्या आपल्या पायापाशी ठेवतात, त्यांचं रक्षण करतात. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान अवतार धारण करतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्टयम् आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवान स्वतः सांगतात, मी प्रत्येक युगामध्ये मी काय करतो, तर ज्या ज्या वेळेस साधू संतांना लोक त्रास देतील आणि दुष्ट लोक वाढतील, ज्यावेळेस मी काय करतो, त्या साधू लोकांचा जो त्रास आहे ते त्रास मी दूर करतो, साधूंना सुख प्राप्त करून देतो आणि जे दुष्ट असते त्या दुष्टांचा मी नाश करतो आणि मग धर्माची स्थापना करतो, असं भगवंतांनी स्वतः सांगितलं. पण तुकोबारायला कोणीतरी विचारलं, तुकोबाराय, अहो भगवंत अवतार का धारण करतो, या पृथ्वी तलावर भगवान का अवतीर्ण होऊन येतात? तुकोबाराय म्हणतात, ते धर्मरक्षावयान ते आम्हाला माहित नाही, दुष्टाचा नाश करण्यासाठी ते आम्हाला येत असतील, पण ते गौण कारण. मग मुख्य कारण काय आहे? अहो भगवंताला जर दुष्टाचा नाश करायचा असेल तर त्याला अवतार घेण्याची काय कारण? जो संकल्पाने सृष्टी निर्माण करतो आणि संकल्पाने सृष्टी नाश करतो तो परमात्मा एका दुष्ट मारण्यासाठी यावं लागेल का? थोडा विचार करा. शब्द बघा, तुम्ही सर्वजण ज्ञानी आहात, सर्वजण भागवताचं अध्ययन करणारे आहात. जो परमात्मा संकल्पाने मी म्हणत नाही स्वतः हाताने तयार करतो म्हणत नाही, संकल्पाने त्याच्या मानस संकल्पाने तो सृष्टी निर्माण करतो आणि सृष्टी तो नाश करतो. सृष्टीचा नाशही संकल्पाने करतो. सृष्टीचा ऐका शब्द, सृष्टीचा नाशही संकल्पाने करतो आणि सृष्टी उत्पन्नही संकल्पाने करतो. मग त्या परमात्म्याला दुष्ट लोक मारण्यासाठी अवतार काय धारण करण्याची गरज? दुष्ट लोकांना मारण्यासाठी त्याला अवतार घेण्याचं काय कारण? तो संकल्पाने दुष्टाला मारू शकतो. शब्द बघा, संकल्पाने तो दुष्टाला मारू शकतो, तरी पण परमात्मा का अवतार धारण करतो? तसं तुकोबाराय कारण सांगतात, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुत. मुख्य जर कारण जर काय असेल, भगवंत अवतार धारण करण्याचं मुख्य जर कारण काय असेल, तो परमात्मा कशासाठी येतो आम्हाला माहित नाही, पण आम्हासाठी अवतार, तो आमच्यासाठी अवतार धारण करतो, आमच्यासाठी. तुकोबाराय बघा शब्द, आम्हासाठी. तुकोबाराय सर्वांसाठी म्हणले नाही, शब्द बघा, आम्हासाठी म्हणजे परमात्मा सर्वांसाठी अवतार धारण करतो असं तुकोबारायचं म्हणणं नाही. मग आम्ही कोण? तुम्ही तुमच्या देवकरांसाठी परमात्मा अवतार धारण करतो का? तुम्ही जे कीर्तनकार आहेत, कीर्तनकारासाठी परमात्मा अवतार धारण करतो का? जे कीर्तनकार आहे, जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी अवतार धारण करतो का? जे धोतरणे असतात त्यांच्यासाठी अवतार धारण करतो का? कोणासाठी? आम्हासाठी म्हणजे कोणासाठी? आम्ही का शब्द वापरला तुम्ही? माझ्यासाठी अवतार म्हणले नाही. बरं, माझ्यासाठी जर म्हणले असते आम्ही म्हणलो असते बाबा तुमच्यासाठी भगवंताने अवतार धारण केला, पण तुम्ही म्हणतात आम्हासाठी अवतार. आम्ही या शब्दाचा अर्थ काय? तर आम्ही या शब्दाचा अर्थ तुकोबारायांनीच दुसऱ्या ठिकाणी सांगितला. काय? आम्ही नामाचे धारक. कोणासाठी भगवंत अवतार धारण करतो? आम्ही कोण? तर आम्ही नामाचे धारक, जे प्रभूचं चिंतन करतात, नामस्मरण करतात, असे असणारे जे अनन्य भक्त आहेत त्या भक्तांसाठी परमात्मा अवतार धारण करतो. अनिलाशी रूपावळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी हरिदासे खळे करुणी रूपाबळे अनिलाशी. आमच्या हरिदासासाठी भक्तासाठी परमात्मा अवतार धारण करतो. भगवंताचं दुसरं तिसरं कारण नसून तो आमच्यासाठी येतो, आमच्यासाठी. तुकोबाराय स्पष्ट करतात. मग हा नरसिंह भगवंताचा अवतार कोणासाठी आला? कोणासाठी भगवंताने अवतार धारण केला? तर भगवंतानी, आता आपण काय करू थोडक्यात सांगू, तुम्हाला सर्वांना कथा माहित आहे, पण आपण काय फक्त आपण काहीतरी आज चिंतन करावं, आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी भगवंताची. त्यामुळे आपण काय करतो, तुम्ही श्रवण करताना मी सांगतो. तसं वास्तव पाहिलं तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुमच्या सर्व पाठच आहे, पण फक्त काय करायचं, फक्त भगवंताची सेवा म्हणून करायचं. कोणासाठी अवतार धारण केला? तर नरसिंह अवतार हा आपल्या भक्तराज प्रल्हादासाठी धारण केला.
कोण भक्तराज प्रल्हाद? तर भक्तराज प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा पुत्र. आता हिरण्यकशिपू कोण? तर ती तुम्हाला एक शब्दात कथा सांगतो. जे आणि विजयाला सनकादिकांनी शाप दिला की तुम्ही काय व्हाल, तुम्ही दृष्ट राक्षस म्हणून जन्माला याल, तुम्ही आम्हाला भगवंताचा वियोग केला ना, भगवंताची भेट घेऊ दिली नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही शाप देऊन टाकतो आणि तुम्ही काय व्हाल, तुम्ही राक्षस व्हाल. मग भगवंताला शेवटी काळजी आली. ते भगवंतानी सनकादिकांची प्रार्थना केली, संतांनो तुम्ही शाप दिला, तुमच्या शाप तर मी मागे घेऊ शकत नाही, पण यांना शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस सनकादिकांनी जय विजयाला सांगितलं की बाबांनो तुम्ही 3 जन्मामध्ये काय व्हाल, दैत्य म्हणून जन्माला याल आणि 3ही जन्मामध्ये तुम्हाला भगवंताच्या हाताने तुमचा वध होईल आणि भगवंताच्या हाताने तुमचा वध झाला की तुम्ही काय व्हाल, या शापातून मुक्त व्हाल असं त्यांनी सांगितलं आणि सनकादिक निघून गेले. त्यानंतर मग त्यांचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असा अवतार झाला, असा जन्म मिळाला. ते जय विजयच, जय आणि विजय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. तर भगवंतांनी हिरण्याक्षाचा वराह अवतारामध्ये वध केला. त्याची कथा सांगण्याची आवश्यकता नाही. नंतर मग हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे हिरण्यकशिपूला क्रोध आला, राग आला आणि तो काय केला, हिमालयात निघून गेला. कशासाठी निघून गेला? आता ज्या विष्णूने आपल्या भावाला मारलं त्याच्यासोबत जर युद्ध करायचं म्हणलं तर आपल्यामध्ये काय लागेल, ताकद लागेल. मग जिममध्ये गेला. जिममध्ये म्हणजे पूर्वीची जिम म्हणजे तपश्चर्या. हिमालयात गेला, तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या केली, पुष्कळ तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणतात वरम गृही, तुला काय द्यायचं, वर काय द्यायचं तुला, तू खूप तपश्चर्या केली. त्यावेळेस हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाला म्हणतात मला तुम्ही अमर करा, मरणार नाही, न मरावं. तो म्हणतो असं होत नाही, तुम्ही काहीही मागा. का बरं? अरे मरावं लागतं. ब्रह्मदेव काय सांगतात बघा, मला मारावं लागतं आणि जो मरत असतो ना तो अमर पद देऊ शकत नाही. तुम्ही मागता कोणाकडे हे महत्वाचं आहे. तुम्ही काय मागणी करता आणि मागता कोणाकडे. बघा तुम्ही जर एखाद्या भिकाऱ्या माणसाकडे जर तुम्ही जर कधी प्रॉपर्टीची जर अपेक्षा करत असाल त्याच्याकडे भेटणार नाही. एखाद्या अज्ञानाकडे जर ज्ञानाची अपेक्षा करत असेल तर त्या अज्ञानापाशी ज्ञान मिळणार नाही. त्यामुळे आपण मागणी कोणाकडे करतो आणि मागणी काय करतो याचा विचार करावा. तो ब्रह्मदेवाला स्वतः मारावं लागतं. तोही पुनरावृत्तीच्या मापा शिक झाला. ज्ञानोबराय म्हणतात त्याला सुद्धा मारावं लागतं, ब्रह्मदेवाला सुद्धा. अशा ब्रह्मदेवाकडे मग त्यांनी काय सांगितलं की बाबा हे देता येत नाही ना, मग एक काम करा. ते म्हणे मला माणसाकून वध नको, पक्षाकून वध नको, रात्री वध नको, दिवसा मरण नको. असं त्यांनी सर्व प्रकारच्या मागण्या करून घेतल्या. ब्रह्मदेवाने तथास्तु वर देऊन टाकला. हिरण्यकशिपू त्याला मारायलाच कोण नाही, त्याला प्राण्याकून मरण नाही, पक्षाकून मरण नाही, माणसाकून मरण नाही, रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही. एक शब्द लक्षात घ्या, अधिकार नसताना जर सत्ता मिळाली ना तो माणूस त्या सत्तेचा दुरुपयोग करत असतो. त्या प्रकारे त्याचं तपश्चर्या झाली, त्याला वर मिळाला, पण तो काय होता दृष्ट असल्यामुळे त्याला सत्तेचा वापर चांगला करता आला नाही. त्यांनी सर्व पृथ्वीवर आपलं राज्य स्थापन केलं, स्वर्गाधिकार विजय मिळवला, सर्व ठिकाणी सर्वत्र आपलं राज्य स्थापन केलं आणि सर्वांना एकच सांगितलं नाव घेऊन येते देवाचे, भगवंताचं नाव घ्यायचं नाही, कीर्तन करायचं नाही. कीर्तन करायचं तर काय, हिरण्यकशिपू कीर्तन. तुम्ही भगवंताचं नावच घ्यायचं नाही. का? अहो तो विष्णू परमात्मा आहे ना, तो रिटायर झाला, तो आता भगवान देव राहिला नाही. आता देवाचं जे खातं आहे ना, जे पद आहे ते माझ्याकडे आलं, हिरण्यकशिपू देव. तुम्ही कीर्तन करायचं हिरण्यकशिपूचं करायचं, कथा करायची भागवत कथा नाही करायची, हिरण्यकशिपू कथा करायची, काही करा. हिरण्यकशिपू अतिशय भक्त लोकांना त्रास देणं चालू केला. पण त्याच्या पोटाला आलेला तो जन्माला आला होता ना, तो त्यांचा मुलगा स्वतःचा तो भगवंताचं नामस्मरण करायचा. प्रल्हाद त्याला शाळेत नेऊन टाकलं. दुसरीकडे पुष्कळ वेळेस समजून सांगितलं की काय कर बाबा, तू या भगवंताचं नाव घेऊ नको. आता स्वतःचा जर मुलगा जर वडिलाचं ऐकत नसेल तर समाज काय ऐकणार हो. तू जर माझ्या विरोधात जर निवडणुकीला बाळत असेल तर मला समाज काय मतदान टाकणार. तुम्ही बघा, वडिलाच्या विरोधात जर मुलगा निवडणुकीला उभा राहत असेल तर ते मुलाचं मतदान असतं, ते अलग पडणार, वडिलाला अलग पडणार, म्हणजे दोघंही पडणार निवडणुकीत. त्या प्रकारे तू भगवंताचं नाव घ्यायला लागला आणि मी सांगतो घेऊ नका, असं का? दोघं विरोधी पार्टीचे कसं का झालं?
त्याला पुष्कळ वेळेस समजून सांगितलं, पण तो काही ऐकला नाही. त्याला पुष्कळ प्रकारे सर्व प्रकारांनी जगात तितके उपाय मारण्याचे, सर्व उपाय मारण्याचे केले, पण प्रल्हाद काही मरत नव्हता. का मरत नव्हता? तर देवतारी त्याशी कोण मारी? त्याला भगवंत स्वतः तारण्यासाठी आलेले असतात. त्याला या जगामध्ये कोणीच मारू शकत नाही. हे शब्द कायम लक्षात ठेवायचा. त्याला भगवंत तारतात, भगवंत त्याच्या हाताला धरतात ना. संत ज्ञानोबा राजाच्या हाताला धरतात. या जगामध्ये त्याला हरवण्याची, या जगामध्ये, मी महाराष्ट्रात म्हणत नाही, उत्तर प्रदेश मध्ये म्हणत नाही, या जगामध्ये त्याला हरवण्याची ताकद कोणात नाही. म्हणून ज्या परमात्म्याने भक्त प्रल्हादाच्या हाताला धरलं त्याला कोण मारणार हो? त्याला मारू शकत नाही. अशा प्रकारे पुष्कळ 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 एक दिवशी हिरण्यकशिपू भगवंताचं नामस्मरण करत आला. राधे श्याम विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामचिंतन करायचा. हिरण्यकशिपू लाल बुंद झालेला चेहरा धरलं. अरे कुठे तुझा भगवान, कुठे तुझा भगवान? म्हणल्यावर त्याने सांगितलं, अहो तुम्ही विचारता कसा प्रयत्न, माझा भगवान कुठे नाही, सर्वत्र व्याप्त आहे तो. विठ्ठल जडी स्थळी भरला. विठ्ठल प्रत्येक मध्ये, प्रत्येक कणा 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 कणामध्ये काय आहे? जड जीवामध्ये विठ्ठल व्यापक आहे. माझा परमात्मा सर्व जीवामध्ये जडामध्ये व्यापक आहे. त्याला भगवंताने पुष्कळ सांगितलं, पण त्याच्या लक्षात आलं नाही. ते म्हणे, प्रल्हाद म्हणे माझा परमात्मा कुठे नाही. असं म्हणल्यावरती म्हणे कुठे आहे? या खांब्यात आहे. अरे त्या खांब्यात आहे म्हणल्याबरोबर हा याच्यात पण त्यांनी लाच मारली. लाच मारल्याबरोबर हिरण्य नरसिंह भगवान प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर जयकार चालू झाला. बोल नरसिंह भगवान की जय. अशा प्रकारे नरसिंह भगवान अवतीर्ण झाले, प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर दुष्टाचा नाश केला, हिरण्यकशिपूचा वध केला.